वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं की 2 महिन्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसणार नाहीत, कारण तेव्हा एकनाथ शिंदे यांचे सर्व काम संपलेलं असेल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यांनी आपल्या वक्तव्यातून हे सुचवण्याचा प्रयत्न केला की शिंदे साहेबांचा लोकसभेपुरता वापर होईल, नंतर त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आले. या विधानामागची पार्श्वभूमी काय आहे? शिंदेंनी बंड करून चूक तर केली नाही ना? खरंच 2 महिन्यानंतर शिंदेंचे राजकीय महत्त्व कमी होईल का? आणि त्याची काय कारणे असू शकतात? या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. पहिलं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीतील आव्हाने. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून राडा होताना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. शिंदे गटाच्या हक्काच्या जागांवर भाजप आणि अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव यासारख्या महत्त्वाच्या जागांवर शिंदे साहेबाला पाणी सोडावं लागलं. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तर महिनाभराच्या राड्यानंतर शिंदे गटाला ही जागा सोडावी लागली. याशिवाय हिंगोली, यवतमाळ, वाशिम, रामटेक येथील विद्यमान खासदारांचा पत्ता स्थानिक BJP नेत्यांच्या विरोधामुळे कट करावा लागला. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी प्रचंड वाढली. आतापर्यंत शिंदे गटाने आपले फक्त 9 जागांवर उमेदवार घोषित केलेत. आणखी 5 ते 6 जागा शिंदे साहेबांकडे येऊ शकतात असं बोललं जाते. 13 विद्यमान खासदार असणाऱ्या शिंदे गटाची बळवण फक्त 15 ते 16 जागांवर होऊ शकते अशी चर्चा राजकीय विश्लेषक करत आहेत. आता ज्या जागा भेटतील त्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून कसे आणता येतील यावर शिंदे साहेबांना जोर द्यावा लागणार आहे. एकंदरीत ही लोकसभा निवडणूक शिंदे साहेबांच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यांना पक्षातील फूट, गद्दारीचा शिक्का, ठाकरे यांची सहानुभूती या सर्वांवर मात करून या निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन करावं लागणार आहे. पण या निवडणुकीत त्यांना अपयश आलं तर ही निवडणूक त्यांना बॅकफूटवर घेऊन जाऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक शिंदे साहेबांसाठी अग्निपरीक्षा ठरली आहे अशी चर्चा सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्यामागे हे एक कारण असू शकतं. आणि केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता आली तर शिंदे साहेबांची बार्गेनिंग पॉवर कमी होताना दिसू शकते. कारण भाजपने यावेळेस अबकी बार 400 पारचा नारा दिलाय. त्यासाठी आक्रमक प्रचार आणि बैठकांचा धूमधडाका सुरू आहे. 4 महिन्यात मोदींच्या 7 सभा झाल्या तर राहुल गांधीच्या फक्त 2 सभा झाल्यात. आचारसंहितेपूर्वी मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रातील जवळपास 17 लोकसभा पिंजून काढून जनसंपर्क वाढवला. भाजपचाच हा आक्रमक प्रचार पाहता त्यांना या निवडणुकीमध्ये फायदा होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत आली तर महाराष्ट्रात भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. त्यामुळे भाजप देईल तेवढ्या जागांवर शिंदे गटाला समाधान मानावे लागेल आणि विद्यमान आमदारांची काही पत्ते देखील कट होऊ शकतात. भाजपची ही चाल शिंदे गटाला धुळीस मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे. कारण लोकसभेत भाजपने दबाव तंत्राचा वापर करत सर्वेचं कारण देत अनेक जागा बळकावल्याची चर्चा सुरू आहे. आणि हाच पॅटर्न BJP विधानसभेला राबवू शकते अशी सुद्धा चर्चा आहे. जर विधानसभेत जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झाला तर शिंदे गटातील काही आमदार इकडून तिकडं उड्या मारू शकतात. त्यामुळे शिंदे साहेबांचं राजकीय बळ कमी होऊ शकतं आणि ही गोष्ट त्यांना डॅमेज करू शकते. पक्षाला एक संघ ठेवण्याचं आव्हान देखील त्यांच्यासमोर आहे. जर पक्षावर कंट्रोल कमी झाला तर शिंदे साहेब बॅकफूटवर जाऊ शकतात. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे लोकसभेनंतर भाजपकडून शिंदेऐवजी अजित पवारांना बळ दिलं जाऊ शकतं. अजित पवार आणि शिंदे साहेबांनी पक्षफुटीची केलेली कृती जवळपास सेमच आहे. पण शिंदेंनाच गद्दारीचा टॅग लागला तर अजित पवारांसोबत असं काही झालं नाही. हीच बाब हेरून अजित पवारांना पुढं आणलं जाऊ शकतं. अजित पवारांचे लॉंग टर्म राजकारण आणि प्रशासनावर असलेली पकड याचा फायदा BJPला होऊ शकतो. कारण शिवसेना म्हणजे ठाकरे आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार हे परसेप्शन महाराष्ट्रातील जनतेत फिट बसलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष साहेबांकडून चालवला जातो ही बाब काही जणांना खटकत असेल. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडून चालवला जातो ही बाब अजित पवारांसाठी प्लसमध्ये घेऊन जाणारी आहे. त्यानंतर शिवसेनेबाबत बोलायचं झालं तर हिंदुत्व ही सेनेची वोट बँक आहे. त्यामुळे भाजपचे मतदार आणि सेनेचे मतदार यामध्ये काही अंतर नाही. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वोट बँक ऊस उत्पादक शेतकरी पश्चिम महाराष्ट्र अशी आहे. त्यामुळे भाजपला अजित पवारला टेक ओव्हर करणं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे लॉंग टर्म राजकारणाचा विचार करून शिंदे साहेबऐवजी अजित पवार यांना ताकद दिली जाऊ शकते. 2 महिन्यानंतर शिंदे दिसणारच नाहीत असं बोलण्यामागचं पुढचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदाबाबत नसलेली खात्री. शिवसेना फुटीनंतर अतिशय नाट्यमयरित्या शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद भेटलं होतं. पण पुन्हा तेच मुख्यमंत्री असतील अशी शाश्वती सध्या तरी कोणी देताना दिसत नाही. या सर्व गोष्टी बघता बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले विधान त्याच्या मागील ही कारणे असू शकतात. तर तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेब आंबेडकर यांच्या विधानामागे ही कारणे असू शकतात का तुम्हाला काही वेगळं वाटतंय? आणि खरंच 2 महिन्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये शिंदे साहेबांचं जे राजकीय महत्त्व आहे ते कमी होऊ शकतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.